हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला पुरणाची पोळी करून दाखवणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहेत। मी इथे 125 ग्राम चणा डाळ घेऊन ती 10 मिनिटे भिजत ठेवलेली आहे पाण्यामध्ये। 100 ग्राम गूळ, 2 ते 3 चम्मच साखर, थोडंसं तेल, मीठ, 100 ग्राम मैदा आणि वेलची आणि जायफळ। तर आता सर्वप्रथम मी एका टोपामध्ये 100 ग्राम 125 ग्राम डाळ घेऊन त्यात 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे पाणी किती आहे, जवळजवळ जेवढं डाळ असेल त्याच्या दुप्पट पाणी असलं पाहिजे। आता मी हे पूर्णपणे शिजवून घेणार आहे। पहिल्या 10 मिनिटांनंतर ह्याच्यावरती फेस यायला लागतो, तो फेस मी अगोदर काढून घेतलेला आहे। जर तुम्हाला 10 मिनिटांनंतर पाणी कमी वाटलं असेल तर तुम्ही पुन्हा त्यात पाणी ॲड केलं तरी चालेल। आता मी पुन्हा याला 15 मिनिटे शिजवून घेणार आहे। 15 मिनिटांनंतर ही डाळ जवळजवळ शिजत आलेली आहे। तुम्ही बघू शकता ही पूर्ण हाताने चुरली जाते। जर तुम्हाला कच्ची वाटत असेल तर तुम्ही अजून त्याला 5 ते 7 मिनिटे शिजवून घ्या। आता ही डाळ पूर्णपणे शिजलेली आहे। त्यात मी 100 ग्राम गूळ टाकलेला आहे। गूळ शक्य झालं तर थोडं बारीक करून घ्या, जेणेकरून जास्त ते वितळायला टाईम नाही लागत। आणि गूळ आणि डाळ शिजवून घेताना ती सतत हलवत राहा, कारण नाहीतर ती डाळ खाली करपण्याची शक्यता असते। मी इथे चमच्याने हा गूळ पूर्णपणे फोडून घेतलेला आहे। आता हा गूळ माझा जवळजवळ पूर्णपणे मेल्ट होत आलेला आहे। त्यात मी आता 2 चमचे साखर टाकलेली आहे। तुम्हाला ज्या प्रमाणात पुरणपोळी गोड हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता। मी इथे कमी साखर घातलेली आहे, कारण की मी अगोदरही गुळाचा जास्त वापर केलेला आहे म्हणून। तर मी पुन्हा हे 5 ते 10 मिनिटे मी ह्याला शिजवून घेणार आहे। त्यात मी आता 1 चम्मच वेलचीची पूड टाकलेली आहे। आता मी थोडंसं जायफळ आहे ते वरतून खिसून घेते। आता 5 ते 7 मिनिटे मी हे पूर्णपणे शिजवून घेतलेलं आहे। तर मी गॅस बंद करून घेतलेली आहे आणि ही डाळ माझी आता रेडी पूर्णपणे झालेली आहे। मी आता ही पूर्णपणे थंड होऊन देणार आहे आणि मग जे डाळ वाटायचं भांडं असतं त्याच्यावरती मी ही डाळ वाटून घेतलेली आहे। हे भांडं तुम्हाला इझिली बाजारात मिळून जातं। ही पुरणाची जाळी आहे, त्याच्यामध्ये मी आता ही डाळ पूर्णपणे वाटून घेते। जर तुम्ही मिक्सरमधून काढली तरीही चालते, पण मिक्सरमधून काढल्यामुळे डाळ थोडीशी भरड राहते, म्हणून शक्य झालं तर असं हातानेच पुरणाच्या जाळीवरती ही डाळ वाटून घ्या। मिक्सरमधून केले तरी चालतं, पण मिक्सरमधून करताना आपण 3 ते 4 वेळा ती पुन्हा पुन्हा वाटायला लागते। तर ही डाळ अशी प्रकारे बारीक करून घ्या एकदम। आता पूर्ण डाळीचे मी वाटून घेऊन त्याचे छोटे छोटे बॉल करून घेतलेले आहेत। आता मी 100 ग्राम मैदा घेतलेला आहे, त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे। त्यात थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी मळून घेणार आहे। पुरणाचं पीठ हे पातळच असतं,
त्यामुळे अतिशय पण जास्त घट्ट करू नका, थोडं पातळच ठेवा. आणि जेव्हा हे रेडी होतील त्याच्यावरतून मी थोडंसं तेल घालून पुन्हा एक त्याला जस्ट मळून घेणार आहे. हे पूर्णपणे पातळच हवे, एकदम घट्ट नका करू. आता हे पीठ माझं जवळजवळ रेडी होत आलेलं आहे. 3 ते 4 मिनिटच मी याला पिठाला मळलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हा पीठ किती पातळ आहे. तर हा पीठ माझा रेडी झालेला आहे. मी त्याच्यावरतून थोडंसं तेल लावून ठेवलेलं आहे कारण की हे सुकू नये म्हणून. आता मी हे पुरणाचे भरून घेणार आहे ह्या पिठामध्ये. त्यासाठी मी अगोदर खूप थोडंसं घेतलेलं आहे हे पीठ. त्यात मी आता ही पुरणाची पुरणाचं जे बॉल केलेलं होतं ते मी आता त्यात भरून घेणार आहे पूर्णपणे. एकदम हलक्या हाताने करून घ्या कारण की नाहीतर जर साईडने जर ते पातळ झालं तर पोळी लाटताना ती फाटण्याची शक्यता असते. फाटल्यामुळे ते पुरण बाहेर येतो, म्हणून जरा हलक्या हातानेच करून घ्या आणि व्यवस्थित सगळीकडून पॅक करून घ्या. तर ही मी पोळी लाटण्यासाठी मी इथे मैद्याचा वापर केला आहे. तुम्ही जर तांदळाच्या पिठाचा वापर केला तरी चालेल. आणि मी इथे ही पोळी पेपरावरती लाटून घेतलेली आहे. पोळी पातळ असते त्यामुळे ती इझिली हलवता यावी म्हणून मी इथे पेपर खाली ठेवून ह्याला लाटून घेतलेलं आहे. खूप हलक्या हाताने लाटून घ्या. तर ही पोळी माझी लाटून रेडी झालेली आहे. एकीकडे मी तवा पण गरम करत ठेवलेला आहे. मी पोळी भाजताना तेलाचा तुपाचा कशाचाही वापर नाही केलेला आहे. एकदम सुकी पोळी भाजून घेतलेली आहे. जेमतेम 2 ते 3 मिनिट एक साईड भाजून घ्या. जेव्हा त्याच्यावर छोटे छोटे असे बॉल्स दिसायला लागतील तेव्हा पोळी पलटून घ्या आणि पलटल्यावरती की दुसरी साईड ती लगेच फुगून येते वरती. तेही मी हळूहळू दाबून घेतलेली. एकदम हलक्या हाताने करून घ्या नाहीतर पोळी फुटण्याची शक्यता असते जास्त. आणि ही पोळी माझी भाजून ही रेडी झालेली आहे. तुम्ही ह्याच्यावरती तूप लावून ही खाऊ शकता किंवा काहींना तूप आवडत नाही अशा लोकही पण नुसती पोळी खाल्ली तरी चालते. ही जर माझी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असेल या रेसिपीबद्दल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू.